हरे कृष्णा. श्रीमद भागवतम स्कंद चौथा अध्याय 9. अध्यायाचं नाव आहे ध्रुव महाराजांचे स्वगृही आगमन. आपले 61 श्लोक वाचून झालेले आहेत. तर आतापर्यंत ध्रुव महाराजांचं स्वगृही आगमन झालेलं आहे. उत्तानपाद राजा, सुनीती राणी, सुरुची राणी आणि उत्तम आणि सर्व प्रजाजन या सगळ्यांनी मोठ्या आनंदाने ध्रुव महाराजांचं स्वागत केलेलं आहे. आणि आता ध्रुव महाराज उत्तानपाद महाराजांच्या राजभवनातील सर्व सुख सोयी उपभोगत आहेत. राजा त्यांची आपल्या मुलाची खूप काळजी घेत आहे आणि राजभवनाचं वर्णन आता सध्या सुरू आहे. तर आपण आता 62वा श्लोक वाचूया. त्याआधी आपण प्रभुपादांना प्रार्थना करूया की हे भागवतम वाचण्याचा जो आपण प्रयत्न करत आहोत ते आपल्याला नीट समजू देत. श्लोक क्रमांक 62. भाषांतर. राजाचा प्रासाद संगमरवरी भिंतींनी वेढलेला होता आणि त्यांवर इंद्रनील मण्यांसारख्या मौल्यवान रत्नांचे नक्षीकाम केलेले होते. त्या नक्षीकामातून आपल्या हातात प्रकाशमान दिवे घेतलेल्या सुंदर स्त्रिया दर्शविलेल्या होत्या. अतिशय सुंदर उत्तानपाद राजाचा प्रासाद होता आणि काय संगमरवरी भिंती होता. रत्नांनी त्याला सगळं नक्षीकाम केलं होतं. तात्पर्यात प्रभुपाद सांगतात उत्तानपाद राजाच्या राजवाड्याचे वर्णन अनेक सहस्र वर्षांपूर्वीचे आहे आणि ते श्रीमद भागवताच्या संकलनापूर्वीचे आहे. काय आहे हे? सत्ययुगातलं सगळं वर्णन आहे. सत्ययुगामध्ये ध्रुव महाराज, उत्तानपाद महाराज होऊन गेले आणि श्रीमद भागवतमचं संकलन कधी झालं? द्वापार युगाच्या नंतर झालं. म्हणजे द्वापार युग संपलं तेव्हा नारद मुनींच्या आज्ञेने व्यासदेवाने श्रीमद भागवतमचं संकलन केलं, त्याचं लेखन केलं. ध्रुव महाराजांनी 36 सहस्त्र वर्षे राज्य केल्याचे वर्णन दर्शवते की त्यांची राजवट सत्ययुगातीलच असावी. काय? ध्रुव महाराजांनी 36,000 वर्ष राज्य केलं म्हणून प्रभुपाद म्हणतात की ते सत्ययुगातच आहेत. कारण की त्यावेळचं सत्ययुगात लोकांचं आयुष्य किती असायचं? 1,00,000 वर्ष इतके असायचे. 4 युगांमधील आयुर्मर्यादेचे विवरणही वैदिक शास्त्रांमध्ये केलेले आहे. या 4 जे युग आहेत सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग. तर यामध्ये मानवाचं आयुष्य कसं असायचं ते वैदिक शास्त्रात सांगितलंय. ते प्रभुपाद इथे सांगतात सत्ययुगामध्ये मानवाचं आयुष्य 1,00,000 वर्ष, त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष, द्वापार युगामध्ये 1,000 वर्ष म्हणजे 1,000 वर्ष आणि या कलियुगामध्ये 100 वर्षे इतके असेल असं वैदिक शास्त्रामध्ये आधीच सांगून ठेवलेलं आहे. प्रत्येक नवीन युगाच्या आगमनानंतर मानवी जीवन 90% क्षीण होत जाते. म्हणजे काय आहे? 90% कमी होत जातं. जसं सत्ययुगात 1,00,000 होतं वर्ष आयुष्य, तर नंतर आलं 10,000 वर्ष, नंतर 10,000 वर्षापासून 1,000 वर्ष झालं आणि 1,000 वर्षापासून आता कलियुगात फक्त 100 वर्ष आयुष्यमान झालेलं आहे. असे म्हटले जाते की ध्रुव महाराज हे ब्रह्मदेवांचे पंतू होत. काय? ब्रह्मदेव आहेत, त्यांचा मुलगा कोण आहे? स्वयंभू मनू आणि स्वयंभू मनूंचा मुलगा आहे उत्तानपाद. उत्तानपादचा मुलगा आहे ध्रुव महाराज. यावरून सूचित होते की ध्रुव महाराजांचा कालावधी हा सृष्टीच्या प्रारंभीच्या सत्ययुगातीलच होता. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवांचे एका दिवसात अनेक सत्ययुगे होऊन जातात. काय? ब्रह्माजींचं जीवन अतिशय साधारण मनुष्याच्या तुलनेत खूपच मोठं आहे. त्यांच्या एका दिवसात अनेक सत्ययुगे होऊन जातात. असं म्हटलं जातं की काय आहे? चतुर्युग असतात. चतुर्युग हे कसं बनलेलं असतं? 4 युग जी आहेत सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग.
हे 4 एकत्र आले की काय त्याला म्हणतात एक चतुर्युग. असे 1000 चतुर्युग झाले पूर्ण की ब्रह्माजींचा एक दिवस पूर्ण होतो, म्हणजे 12 तास पूर्ण होतात. आणि असेच 1000 चतुर्युग झाले की आणखीन 12 तास म्हणजे ब्रह्मदेवांची ती रात्र असते. आणि असा एक दिवस असे ब्रह्माजी 100 वर्ष जगतात. त्यामुळे आपण जाणू शकतो की ब्रह्माजींचं आयुर्मर्यादा किती मोठी आहे आपल्या मनुष्याच्या तुलनेमध्ये. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवांच्या एका दिवसात अनेक सत्ययुगे होऊन जातात. वैदिक गणनेनुसार वर्तमान काळ म्हणजे 28वे चतुर्युग आहे. यावरून जाणून घेता येईल की ध्रुव महाराजांनी लक्षावधी वर्षांपूर्वी राज्य केले होते. हे जे सगळं वर्णन आपण बघितलं उत्तानपादांच्या राजमहालांचं, ते कसं आहे, हजारो लाखो वर्षांपूर्वीचं आहे. परंतु ध्रुव महाराजांच्या पित्याच्या राजभवनाचे वर्णन इतके वैभवशाली आहे की प्रगत मानवी संस्कृती 40 वा 50 सहस्र वर्षांपूर्वी अस्तित्वात नव्हती हा दावा आपण स्वीकारू शकत नाही. प्रभुपाद ते काय म्हणतात, हे जे काही आधुनिक शास्त्रज्ञ आहेत ते काय म्हणतात की माणूस प्रगत झाला. ते काय आहे, ही जी प्रगत मानवी संस्कृती आहे ती काय 40-50 हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात नव्हती असं ते म्हणतात. पण आताच आपण वाचलं तर काय आहे, त्यात लाखो वर्षांपूर्वी जे सत्ययुगात उत्तानपाद राजा आणि ध्रुव महाराज यांचं राजमहाल कसं किती ऐश्वर्यशाली होतं. राजा उत्तानपादाच्या भवनातील भिंतींसारख्या भिंती अगदी अलीकडच्या भूतकाळात मोगल काळातही अस्तित्वात होत्या. ज्याने दिल्लीतील लाल महाल पाहिला असेल त्याच्या हे लक्षात येईल की लाल महालाच्या भिंती संगम रबरापासून बनविल्या आहेत आणि त्यांवर एकेकाळी रत्ने बसवलेली होती. काय, हा जो दिल्लीतील लाल किल्ला आहे त्यात अतिशय सुरेखरित्या भिंतींवर रत्न बसवली होती आणि त्या भिंती काय सजवलेल्या होत्या. पण काय झालंय, मोगलानंतर कोण आले, ब्रिटिश काळामध्ये ही सर्व रत्ने ब्रिटिशांकडून काढून घेतली गेली आणि ती ब्रिटिश वस्तू संग्रहालयात पाठवली गेली. तर आता आपण कधी इथे गेलो, युरोपला गेलो, लंडनला गेलो, तर लंडनमध्ये ब्रिटिश वस्तू संग्रहालय आहे आणि त्यामध्ये भारतातून त्यांनी घेऊन गेलेल्या अनेक वस्तू आपल्याला दिसू शकतात. जशी मौल्यवान रत्न आहेत, अतिशय सुरेख मूर्ती आहेत, अशा अनेक गोष्टी ब्रिटिशांनी आपल्याकडून घेऊन गेले. ते एकदा जेव्हा प्रभुपाद प्रचार करत जेव्हा युरोपला गेले होते, इंग्लंडला गेले, तेव्हा इंग्लंडच्या लोकांनी विचारलं, तुम्ही इथे कशासाठी आला आहात? तेव्हा प्रभुपादांनी सांगितलं की तुम्ही भारतावर जेव्हा राज्य करत होतात तेव्हा तुम्ही आमच्याकडून अनेक वस्तू नेल्या, पण तुमची एक वस्तू न्यायची राहिली, ते मी तुम्हाला द्यायला आलो आहो. ते कोणती वस्तू आहे? हे वैदिक शास्त्र, काय भगवद्गीता आहे, भागवतम, याचं ज्ञान देण्यासाठी मी तुम्हाला आलेलो आहे. अशा रीतीने प्रभुपादांनी सांगितलं आणि युरोपात प्रचार केला. ऐहिक वैभवाची संकल्पना पूर्वी मुख्यत्वे करून रत्ने, संगमरवर, रेशीम, हस्तिदंत, सोने आणि चांदी यांसारख्या नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारलेली होती. पूर्वी कसं करायचे, एखाद्याचं ऐश्वर्य, वैभव कशावर समजलं जायचं, त्याच्याकडे नैसर्गिक साधन संपत्ती किती आहे हे बघितलं जायचं. त्याच्याकडे किती रत्न आहे, नंतर काय मार्बल जे संगमरवर असतं ते, नंतर रेशीम किती आहे, हस्तिदंत, सोने, चांदी हे बघितलं जायचं. त्याच्याकडे गायी किती आहेत हे बघितलं जायचं. पण सध्या काय आहे,
सध्याच्या काळामध्ये कसं असतं, मोटार गाड्यांवर प्रगती असते, तशी तेव्हा नव्हती. म्हणून प्रभुपाद लिहितात, तत्कालीन आर्थिक विकासाची प्रगती मोठ्या मोटार गाड्यांवर आधारलेली नव्हती. मानवी समाजाची प्रगती औद्योगिक प्रकल्पांवर आधारित नसून ती नैसर्गिक संपत्तीच्या आणि अन्नधान्याच्या संग्रहावर अवलंबून असते. कारण अशी संपत्ती आणि अन्नधान्ये भगवंतांकडून पुरवली जातात. ही सगळी काय आहे, नैसर्गिक साधन संपत्ती आणि अन्नधान्य हे आपल्याला भगवंतांकडून मिळतं. जेणेकरून आपण आपला बहुमूल्य वेळ आत्मसाक्षात्कारासाठी आणि मानवी देहाचे ध्येय यशस्वी करण्यासाठी वाचवू शकू. हे काय आहे, भगवंतांकडूनच सगळं आपल्याला पुरवलं जातं. जेणेकरून काय आहे, आपला वेळ वाचेल आणि आपण काय करू शकू, जो बहुमूल्य वाचलेला वेळ आहे तो आत्मसाक्षात्कारासाठी, म्हणजेच काय, आपण हे वैदिक ज्ञान घेऊन आपण जाणू शकतो की मी कोण आहे, भगवंत कोण आहेत आणि माझा भगवंतांची जो आपण विसरला गेलेला संबंध आहे तो पुन्हा प्रस्थापित करायचा आहे भक्ती करून. आणि मानवीय देहाचे जे ध्येय आहे ते यशस्वी करण्यासाठी मला भक्ती केली पाहिजे, भगवंतांची सेवा केली पाहिजे. याच्यासाठी काय आहे, हा वेळ आपण उपयोगी लागू शकतो, वापरू शकतो. या श्लोकाचा एक दुसरा पैलू असा की ध्रुव पिता उत्तानपाद महाराज आपल्या राजभवनावरील आसक्तीचा त्याग करून आत्मसाक्षात्कारासाठी लवकरच वनात जाणार होते. काय आहे, आता लवकरच काय, भगवंतांनीच हे सांगितलं होतं की तुझे पिता काय होतील, वनात जातील. त्याच्यासाठी वानप्रस्थ आश्रम स्वीकारण्यासाठी. यास्तव श्रीमद भागवतातील वर्णनातून आपण आधुनिक मानवी संस्कृती आणि सत्य, त्रेता आणि द्वापार या युगांतील मानवी संस्कृतीचा सखोल तुलनात्मक अभ्यास करू शकतो. प्रभुपाद काय म्हणतात, जर कोणाला असा अभ्यास करायचा असेल की वेगवेगळ्या युगांमध्ये कशी मानवी संस्कृती होती, तर त्याच्यासाठी हे सगळं श्रीमद भागवतम हे काय आहे, उपयुक्त आहे. येथे आपण तुलनात्मक अभ्यास करू शकतो आणि ज्ञान प्राप्त करू शकतो. श्लोक क्रमांक 63. उत्तानपाद राजाचे भवन रम्य उद्यानांनी वेढलेले होते. काय, राजभवनाजवळ अतिशय सुरेख उद्यानं होती, बगीचे होते आणि त्यांमध्ये स्वर्ग लोकातून आणलेले विविध प्रकारचे वृक्ष होते. त्या वृक्षांवर मधुर गायन करणाऱ्या पक्ष्यांच्या जोड्या आणि आनंददायक गुंजाळ करणारे मत्त भ्रमर होते. काय, हे भवन आहे उत्तानपाद राजाचं आणि उद्यान आहे, त्याबद्दल वर्णन इथे करतात. तात्पर्य प्रभुपाद सांगतात, या श्लोकामध्ये अमरद्रुमय हा शब्द येतो. आपण 63वा श्लोक बघितला तर पहिल्या ओळीतला शेवटचा हा शब्द आहे. याचा अर्थ आहे स्वर्गातून आणलेले वृक्ष. हा शब्द महत्वपूर्ण आहे. स्वर्गलोक हा अमरलोक म्हणून ओळखला जातो, कारण तेथे प्रदीर्घ काळानंतर व्यक्तीस मृत्यू येतो. म्हणजे काय, खूप काळ लोक जगतात म्हणून काय त्याला म्हटलं जातं अमरलोक. तेथील लोक देवतांच्या गणनेनुसार 10,000 वर्षे जगतात आणि तेथील एक दिवस म्हणजे मानवी गणनेचे 6 महिने होय. म्हणजे आपले 6 महिने ते त्यांचा एक दिवस, अशा तऱ्हेने ते जगतात. किती वर्ष, 10,000 वर्षे. देवता दैवी गणनेनुसार स्वर्ग लोकामध्ये महिने, वर्ष आणि हजारो वर्षे निवास करतात आणि त्यांची पुण्यकर्मांची फळे क्षीण होतात, पुन्हा या पृथ्वीवर ते पतित होतात. म्हणजे काय, देवता अशी हजारो वर्ष स्वर्ग लोकात जगतात आणि त्यांची पुण्यकर्म कमी झाली, क्षीण झाली, संपत आली, त्यांना पुन्हा पृथ्वीवर यावे लागते. ही सर्व माहिती वैदिक ग्रंथांतून प्राप्त होते. तेथील देवतांचे जीवन जसे हजारो वर्षांचे असते तसेच
वृक्षांचेही आयुर्मान तितकेच असते. हे काय, स्वर्गातील वृक्ष पण तेवढेच काळ टिकतात. अर्थात या पृथ्वीवरही हजारो वर्ष जगणारे अनेक वृक्ष आहेत. पृथ्वीवर पण असे हजारो वर्ष जगणारे वृक्ष आहेत. मग स्वर्गीय वृक्षांविषयी काय सांगावे. त्यांचे जीवन तर निश्चितपणे कैक हजारो वर्ष असले पाहिजे. आणि आताही आपण पाहतो की काही महत्वाची झाडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेली जातात. इथे आपण भाषांतरात पाहिलं ना की स्वर्गांमधून आणलेले विविध प्रकारचे वृक्ष होते. उत्तानपादच्या राजभवन होतं त्याच्या बाजूच्या उद्यानांच्या मध्ये. त्यामुळे प्रभुपाद इथे सांगतायत की काय, एका ठिकाणची झाडं दुसऱ्या ठिकाणी नेली जातात आणि त्यांना टिकवलं जातं. भागवतात अन्यत्र म्हटले आहे की भगवान श्रीकृष्ण सत्यभामेसह जेव्हा स्वर्गात गेले होते तेव्हा त्यांनी तेथून पारिजात फुलांचे झाड पृथ्वीवर आणले होते. काय, भगवंता श्रीकृष्णांनी स्वर्गातून पारिजात फुलांचं झाड आणलं होतं. पारिजात वृक्ष स्वर्गातून पृथ्वी तलावर आणल्यामुळे देवता आणि भगवान श्रीकृष्णांमध्ये युद्ध देखील झाले होते. नंतर भगवान श्रीकृष्णांची राणी सत्यभामा हिच्या प्रासादात पारिजात वृक्ष लावण्यात आला. फळा फुलांचे स्वर्गातील वृक्ष श्रेष्ठ श्रेणीचे असतात कारण ते अतिशय आल्हाददायक आणि मधुर असतात. उपरोक्त वर्णनावरून आढळून येते की उत्तानपाद राजांच्या राजप्रासादात असे अनेक प्रकारचे वृक्ष होते. श्लोक क्रमांक 64. तेथे वैदुर्य मण्यांच्या पायऱ्या होत्या. हे कसलं वर्णन केलेलं आहे की उत्तानपाद राजांचा जो महाल होता त्याच्या बाजूला जी उद्यानं होती त्याचं हे वर्णन आहे. तिथे काय आहे, वैदुर्य मण्यांच्या पायऱ्या होत्या. पायऱ्या सुद्धा अतिशय मौल्यवान अशा मण्यांच्या बनवल्या होत्या. म्हणजे आपण विचार करू शकतो की उत्तानपाद राजांचं ऐश्वर्य काय असेल. आणि त्या पायऱ्या तांबडी कमळे, निळी कमळे आणि श्वेत कमळे अशा विविध रंगी कमळांनी भरलेल्या सरोवरांकडे जात होत्या. म्हणजे त्या पायऱ्यांवरून काय या सरोवरांमध्ये जाता येत होतं. तसेच हंस, कारंडव, चक्रवाक, सारस आणि तत्सम अनेक सुंदर पक्षी त्या सरोवरामध्ये विहार करीत होते. या वर्णनावरून आता तात्पर्य प्रभुपाद सांगतात, या वर्णनावरून असे दिसून येते की राजप्रासाद केवळ कुंपणांनी आणि विभिन्न वृक्ष असलेल्या उद्यानांनीच वेढलेला होता असे नव्हे, तर तेथे मानव निर्मित सरोवरे सुद्धा होती. काय, राजप्रासादाचं सौंदर्य केवळ उद्यानांनीच वेढलेलं नव्हतं, तर काय तिकडे त्या लोकांनी काय बनवलं होतं, अनेक सरोवरे सुद्धा निर्माण केली होती. आणि त्या सरोवरांमधील पाणी विविध रंगी कमळांनी भरून गेले होते. आणि सरोवरांमध्ये उतरण्यासाठी वैदुर्य रत्नांसारख्या मौल्यवान रत्नांनी बनविलेल्या पायऱ्या होत्या. उद्यानातील अतिशय सुंदर रचना असलेल्या घरांशेजारी हंस, चक्रवाक, कारंडव आणि सारस असे अनेक सुंदर पक्षी विहार करीत होते. असे पक्षी सामान्यतः कावळे राहतात तशा गलिच्छ ठिकाणी राहत नाहीत. म्हणजे काय, प्रभुपाद इथे सांगतात की इतकं सुंदर रम्य वातावरण होतं त्या उद्यानांच्या इथे की अतिशय सुरेख पक्षी तेथे हंस सारखे पक्षी विहार करीत होते. आणि काय, जसे कावळे असतात, कावळ्यांना कसे गलिच्छ ठिकाण आवडतं, त्यामुळे कावळे तेथे नव्हते. त्या संपूर्ण नगरीचे एकूण वातावरण आरोग्यदायी आणि रमणीय होते, अतिशय आल्हाददायक होते. त्याच्या वर्णनावरूनच केवळ त्याची कल्पना करणे शक्य आहे. आपण कल्पना करू शकतो की किती सुंदर ही कशी आहे, ही उद्यानं आहेत आणि त्याच्या बाजूची ही सगळी सरोवरे आहेत. श्लोक क्रमांक 65. ध्रुव महाराजांच्या गौरवास्पद कार्यांविषयी ऐकून आणि ते किती प्रभावशाली तथा श्रेष्ठ आहेत हे प्रत्यक्षपणे पाहून राजऋषी उत्तानपाद पूर्ण समाधानी झाला. कारण ध्रुव महाराजांची कार्ये खऱ्या अर्थाने सर्वाधिक अद्भुत होती. आपल्या मुलाचं
कौतुक पाहून, गौरवशाली कार्य पाहून काय आहे, राजऋषी उत्तानपाद अतिशय समाधान पावला. तात्पर्य प्रभुपाद सांगतात, ध्रुव महाराज जेव्हा वनामध्ये उग्र तप करीत होते तेव्हा त्यांच्या या अद्भुत कृतीविषयी उत्तानपाद राजाने सर्व काही ऐकले होते. ध्रुव महाराज जरी राजपुत्र आणि केवळ 5 वर्ष वयाचे होते तरी त्यांनी वनात जाऊन कठोर तप आचरण करीत भक्तिमय सेवा केली. काय आहे, ध्रुव महाराज अगदी छोटे होते, 5 वर्षाचे, तरी काय त्यांनी इतकं कठोर तप आचरण केलं आणि भक्ती पण केली. म्हणून त्यांची सर्व कार्ये अद्भुतच होती. म्हणून काय, ध्रुव महाराजांची कार्य अद्भुत होती आणि ते स्वगृही परतल्यानंतर, आपल्या पित्याच्या घरी परतल्यानंतर त्यांच्यातील आध्यात्मिक गुणवत्तेमुळे ते स्वभावतःच नागरिकांमध्ये प्रसिद्ध झाले. ध्रुव महाराज काय महान भक्त झाले. आणि भक्त कसा असतो, भगवंतांची कृपा काय करतो, तो स्वतःला मिळालेली इतरांना वाटतो, त्यामुळे तो सगळ्यांमध्ये प्रसिद्ध होतो. भगवत कृपेमुळे त्यांनी खचितच अनेक अद्भुत कृत्ये केली असावीत. ज्या श्रेष्ठ कार्यांचे श्रेय लाभले आहे अशा व्यक्तीच्या पित्यापेक्षा अधिक समाधानी कोणीही असू शकत नाही. अशी महान कार्य केलेले जे ध्रुव महाराज आहेत त्यांचे पिता उत्तानपाद काय आहेत, अधिक समाधानी झाले. राजा उत्तानपाद हा काही साधारण सम्राट नव्हता, तो एक राजऋषी अर्थात ऋषितुल्य राजा होता. प्राचीन काळी या पृथ्वीवर केवळ एका ऋषितुल्य राजाचेच राज्य असायचे. म्हणजे काय, उत्तानपाद राजा हा पूर्ण पृथ्वीचा राजा होता. तत्कालीन राजांना संत पुरुषा समान आचरण करण्याचे प्रशिक्षण दिले जात असे आणि म्हणून त्या राजांना नागरिकांच्या कल्याणाव्यतिरिक्त इतर कोणतेही महत्वपूर्ण कार्य नसे. त्यावेळी काय होतं, राजांना चांगलं प्रशिक्षण दिलं जायचं की काय, तो भगवंतांचा अतिशय चांगला भक्त बने. त्यामुळे आणि ते प्रशिक्षण मिळाल्यानंतर तो राज्य करायचा. आणि तेव्हा राज्य करताना राजाने काय, त्याला माहित असायचं काय, नागरिकांचं कल्याण व्यतिरिक्त कोणतंच महत्वपूर्ण कार्य नाहीये आणि मग तो अतिशय चांगल्या रीतीने राज्य करू शकायचा. भगवद्गीतेतील उल्लेख केल्याप्रमाणे भगवत विज्ञान अथवा भगवद्गीता म्हणून ओळखली जाणारी भक्तिमय सेवेची योग पद्धती सूर्यग्रहावरील राजर्षीला प्रथम सांगण्यात आली होती. काय आपण जर भगवद्गीतेचा 4थ्या अध्यायातले पहिले श्लोक बघितले, 1, 2 हे श्लोक बघितले तर आपल्याला हे सगळं समजेल. काय आहे, पहिले ही जी भक्तिमय सेवेची योग पद्धती आहे ती सूर्यग्रहावरील जे राजर्षी होते त्यांना सांगितली गेली. भगवान श्रीकृष्णांनी त्यांना प्रथम हे ज्ञान दिलं होतं आणि ती सूर्य आणि चंद्र यांच्या वंशात जन्मलेल्या क्षत्रिय राजांद्वारे हळूहळू खाली आली. ही जी भक्तिमय सेवेची योग पद्धती आहे ती काय आहे, घराण्यानुसार काय आली, खाली आली. आणि सर्व काय आहे, सूर्य आणि चंद्र यांच्या वंशात जन्मलेल्या क्षत्रिय राजांद्वारे ती हळूहळू खाली आली. शासन प्रमुख जर संत प्रवृत्तीचा असेल, काय आहे, त्याला जर भक्ती माहिती आहे, तो भक्ती करतोय, तर त्याच्यात आपोआपच संत प्रवृत्तीचे गुण दिसून येतात. आणि असा जर शासन प्रमुख असेल तर प्रजा ही निश्चितपणे संत प्रवृत्तीची होते. कारण यथा राजा तथा प्रजा. आणि मग दोघीही सुखी होतात, कारण त्या दोघांच्याही आध्यात्मिक आणि शारीरिक आवश्यकता तृप्त होतात. श्लोक क्रमांक 66. जेव्हा एकाग्रतेनंतर राजा उत्तानपादाने पाहिले की ध्रुव महाराज राज्याचे नियंत्रण करण्यास पुरेसे प्रौढ झालेले आहेत. काय, राजाने बघितलं की आपला मुलगा आता व्यवस्थित मोठा झालेला आहे, तो राज्याचं नियंत्रण करू शकतो. तेव्हा काय केलं, उत्तानपाद राजांनी आपले मंत्रीही त्याच्याविषयी अनुकूल आहेत आणि प्रजेला देखील त्यांच्यावर अतिशय प्रेम आहे हे पाहिलं. आणि तेव्हा त्याने ध्रुव महाराजांना या पृथ्वी लोकाचा सम्राट म्हणून सिंहासनावर बसवलं. तात्पर्य प्रभुपाद समजवतात, पूर्वीची राजसत्ता एकतंत्री होती अशी चुकीची कल्पना झालेली आहे.
एकतंत्री राजा स्वतःच्याच विचाराने वागायचा असं म्हणणं हे काय चुकीचं आहे. कारण वर्तमान वर्णनावरून या श्लोकावरून आपण समजू शकतं की राजा उत्तानपाद हा केवळ एक राजर्षी होता इतकेच नव्हे तर त्याने आपला पुत्र ध्रुव यास पृथ्वीच्या राज्याच्या सिंहासनावर बसवण्यापूर्वी आपल्या प्रधान मंडळाशी विचार विनिमय केला होता. जनतेचे मत विचारात घेतले होते आणि स्वतः ध्रुवाच्या चारित्र्याची परीक्षाही घेतली होती. नंतरच उत्तानपाद राजाने ध्रुव महाराजांचा राज्याभिषेक करविला. ध्रुव महाराजांसारखा वैष्णव जेव्हा संपूर्ण जगाच्या शासनाचा प्रमुख असतो तेव्हा जग इतके सुखी असते की त्याची कल्पना करणे किंवा वर्णन करणे शक्य नसते. काय आहे, यथा राजा तथा प्रजा. तर ध्रुव महाराज जर इतके महान वैष्णव असतील तर ते काय आहे, आपल्या सर्व प्रजेलाही भगवत ज्ञानाविषयी आणि भगवत भक्तीविषयी ज्ञान देतील आणि मग आपोआपच काय सगळे प्रजाजन इतके भक्ती करायला लागल्यावर किती सुखी असतील ते सगळेजण. प्रभुपाद म्हणतात त्याचं वर्णन करणं शक्य नाहीये. सद्यस्थितीतही सर्व लोक जर कृष्ण भावनाभावित झाले तर वर्तमान काळातील लोकसत्ताक शासन हे अगदी स्वर्गाच्या राज्यासारखे होईल. काय प्रभुपाद म्हणतात, जर आताही या कलियुगात जर सगळेजण भक्ती करायला लागले तर काय होईल, अगदी स्वर्गाचं राज्य इथे येईल असं वाटतंय. सर्व लोक कृष्ण भावना भावित झाल्यानंतर केवळ ध्रुव महाराजांसारख्या व्यक्तीलाच ते मत देतील. काय, सगळे जर कृष्ण भावना भावित झाले तर ते कोणाला निवडून देतील, एका महान भक्ताला, जसं जो कसा असेल, ध्रुव महाराजांसारखा असेल. प्रमुख प्रशासकीय पदावर अशा वैष्णवाची निवड झाल्यास आसुरी शासनाचे सर्व प्रश्न सुटू शकतील. काय आहे, असं प्रमुख पदावर जर वैष्णवाची निवड झाली तो वैष्णव काय आहे, भगवंतांना स्मरण करून काय आहे, अतिशय सुरेखरित्या कार्य करेल आणि आपोआपच हे जे आसुरी शासन आहे आणि ते सर्व प्रश्न काय आहेत त्यांच्या समोर पडलेत ते सगळं काय होईल, सगळे प्रश्न सुटतील. कारण काय आहे, हा वैष्णव आहे तो काय आहे, आदर्श आहे आणि त्यामुळे तो काय आहे, अतिशय सुरेखरित्या राज्य करू शकेल. सध्याच्या काळातील तरुण पिढी जगाच्या भिन्न भिन्न भागातील शासने उलटून टाकण्याच्या प्रयत्नात अत्यंत उत्साही आहे. काय, तरुण पिढी काय करते, अनेक ठिकाणची शासनं उलटवून टाकते. तथापि लोक ध्रुव महाराजांप्रमाणे कृष्ण भावना भावित झाल्या वाचून शासनामध्ये योग्य परिवर्तन होणार नाही. काय, हे बरेचदा ही अशी शासनं उलटून का टाकण्यात येतात, कारण त्यांना हवं असतं परिवर्तन. पण प्रभुपाद इथे म्हणतात की ध्रुव महाराजांप्रमाणे कृष्ण भावना भावित झाल्याशिवाय शासनामध्ये योग्य ते परिवर्तन येणार नाही. का, कारण कोणत्याही वाईट मार्गाने राजकीय पदे मिळवण्यासाठी धडपडणारे लोक इतरांच्या कल्याणाचा विचार करू शकत नाहीत. कारण काय, राजकीय क्षेत्रामध्ये जे लोक आहेत ते काय आहेत, स्वतःच्याच कल्याणाचा विचार करतात. त्यांना फक्त स्वतःचं राजकीय पद मान सगळा हवा असतो. त्यामुळे इतरांच्या कल्याणाचा विचार ते करू शकत नाहीत. ते लोक काय करतात, स्वतःच्या प्रतिष्ठेचे पद टिकून ठेवण्यात आणि आर्थिक लाभ मिळवण्यात मग्न राहतात. काय प्रभुपाद म्हणतात, असे लोक आहेत ते असेच राहतील. प्रजेच्या कल्याणाचा विचार करण्यासाठी त्या लोकांकडे अति अल्प वेळ असतो. त्यांना काय, स्वतःच काय आर्थिक लाभ करून घेण्यामध्ये आणि स्वतःचं पद टिकून ठेवण्यातच त्यांचा सगळा वेळ जातो. श्लोक क्रमांक 67. आपल्या वाढलेल्या वयाचा विचार करून आणि स्वतःच्या चेतन आत्म्याच्या कल्याणाचे चिंतन करून राजा उत्तानपादाने स्वतःला सांसारिक कार्यांपासून विरक्त केले आणि मग वनात प्रवेश केला. येथे उत्तानपाद राजा अतिशय आदर्श उदाहरण घालून देत आहेत. काय आहे, त्यांनी जाणून घेतलं आपलं आता वय वाढलेलं आहे आणि आता कशासाठीची वेळ आहे, योग्य वेळ, स्वतःचं जे चेतन आत्मा आहे, जो आत्मा आहे त्याचं कल्याण करायचं आहे. म्हणून
स्वतःला एवढं मोठं राज्य होतं, ते सगळं काय केलं त्यांनी, स्वतःला त्या कार्यापासून विलग केलं, संसारिक कार्यापासून, आणि वनात प्रवेश केला, वानप्रस्थ आश्रमाचा स्वीकार केला. तात्पर्यात प्रभुपाद समजवतात, उपरोक्त वर्णन म्हणजे वर दिलेलं वर्णन म्हणजे एका राज ऋषीचे लक्षण आहे. काय आहे हे? आदर्श लक्षण आहे. राजऋषी म्हणजे काय? जो राजा असतो त्याला तरुणपणापासूनच, अगदी लहानपणापासूनच भक्तिमय सेवेचं शिकवण दिली जाते. त्याला कसं क्षत्रियाने वागायचं ते शिकवलं जायचं आणि त्याला आध्यात्मिक ज्ञान दिलं जायचं. आणि त्याच्यात ट्रेनिंग काय दिलं जायचं की एक तर तू भक्ती करायचीस आणि तू तुझ्या प्रजेला भक्त बनवायचं, आणि दुसरं म्हणजे काय, जे वानप्रस्थाची वेळ येते म्हणजे जेव्हा तुझा मुलगा राजपद स्वीकारेल त्यावेळी काय तू आपल्या वयाचा विचार करून वानप्रस्थाश्रम स्वीकारायला हवा. तर अशा रीतीने काय आहे, त्यांनी आदर्श राजा म्हणून जगलेले आहेत. आता कोण? उत्तानपाद महाराज. आणि आता काय करतायत ते? सर्व सोडून वनात ते जात आहेत. उत्तानपाद हा अति वैभवशाली आणि अखिल जगताचा सम्राट होता. काय किती प्रचंड होतं बघा त्यांच्याकडे, अख्ख्या जगताचं साम्राज्य होतं. आणि ही आकर्षणे खचितच मोठी आणि दृढ होती. तर हे काय आहे त्यावेळेचं. आता प्रभुपाद आता कलियुगातलं सांगतायत. आधुनिक राजकारणी हे महाराज उत्तानपादांसारखे श्रेष्ठ राजे नाहीत, परंतु ठराविक काळापुरते त्यांना काही राजकीय सामर्थ्य मिळाल्यामुळे ते आपल्या पदावर अधिक आसक्त होतात. काय आहे आता इथे सांगितलंय, एवढे महान राजा होते पण यथायोग्य काळी काय झालं, उत्तानपाद राजाने वानप्रस्थ स्वीकारलाय. पण कलियुगातले कसे शासक आहेत, कसे प्रमुख आहेत, त्याबद्दल आता प्रभुपाद एकदम डिटेल वर्णन देत आहेत. हे असे काही लोक आहेत, ते कसे आहेत, राजकीय सामर्थ्य मिळाल्यावर, या आधुनिक काळातले जे राजकारणी आहेत त्यांच्याबद्दल लिहित आहेत. त्यांना काही काळ जरी राजकीय सामर्थ्य मिळालं तर काय करतात, ते आपले जे पद मिळालंय त्याच्याशी आसक्त होतात आणि ते कधीपर्यंत पद सोडत नाहीत. ते प्रभुपाद पुढे सांगतात की क्रूर मृत्यूचा आघात झाल्याविना किंवा एखाद्या विरोधी पक्षाने त्यांची हत्या केल्याविना ते आपल्या पदावरून निवृत्त होत नाहीत. इतकी आसक्ती असते की अगदी म्हातारे झाले तरी आपलं पद ते लोक सोडत नाहीत. तथापि प्राचीन काळी ही पद्धत नव्हती. प्रभुपाद काय पुन्हा प्राचीन काळाचं सांगतायत. उत्तानपाद राजाच्या आचरणावरून हे दिसून येते. आपल्याला समजून येतं की उत्तानपाद राजा कसा होता, अनासक्त होता. योग्य वेळी काय केलं, त्यांनी आपलं राज्य मुलाच्या हातात सोपवून वनात गमन केलं. आपला सुयोग्य पुत्र ध्रुव याला राजसिंहासनावर बसवून त्याने म्हणजे उत्तानपाद राजाने त्वरित आपल्या घराचा आणि राज्याचा त्याग केला. सगळं ऐश्वर्य सोडून दिलं. राजांनी आपल्या वार्धक्यात राज्याचा त्याग करून वनात जाण्याच्या आणि तेथे तप आचरण करण्याच्या अशा शेकडो घटना आपल्याला आढळतात. काय आहे, पूर्वीपासून हे सुरू आहे. तपश्चर्येचा अभ्यास करणे हे मानवी जीवनाचे प्रमुख कार्य आहे. मनुष्य जन्म कशासाठी आहे, भगवंतांची भक्ती करणं आणि काय तपश्चर्येचा अभ्यास करणं. ध्रुव महाराजांनी ज्याप्रमाणे आपल्या बाल्य अवस्थेत तपश्चर्या केली त्याचप्रमाणे त्यांचे वडील उत्तानपाद महाराज यांनी वृद्धत्व आल्यानंतर वनात जाऊन तपश्चर्या केली. आधुनिक काळात प्रभुपाद सांगतात कसं आहे, आधुनिक काळात मात्र घराचा त्याग करून वनात जाणे आणि तेथे तपोसाधना करणे शक्य नाही. म्हणून काय आहे, प्रभुपाद उपाय सुचवतात लगेच. परंतु सर्व वयोमर्यादेतील लोकांनी जर कृष्ण भावनामृत संघाचा आश्रय घेतला आणि 4 नियमांचं पालन, हे म्हणजे काय तपश्चर्या प्रभुपाद सांगतायत, आणि अवैध मैथुन त्याग, नशा त्याग, द्यूत त्याग आणि मांसाहार त्याग अशी सोपी तपश्चर्या केली आणि नियमितपणे हरे कृष्ण महामंत्राचा 16 माळा जप केला
तर या व्यावहारी पद्धतीने भौतिक जगातून मुक्त होण्याचे कार्य अगदी सुलभ होऊन जाईल. म्हणजे काय, या कलियुगासाठी प्रभुपाद काय म्हणतात, वानप्रस्थाश्रम घेणं म्हणजेच काय आहे, कृष्ण भावनामृत संघ जे आहे, भक्ती कशी करायची यात शिकवलं जातं. ह्यात काय, या संघाचा आश्रय घ्यावा आणि काय केलं पाहिजे, तिथे 4 नियम पाळले म्हणजे तपश्चर्या होईल आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप केला तर काय होणार आहे, या जगातनं मुक्त होण्याचं कार्य कसं होऊन जाईल, अतिशय सोपं सुलभ होऊन जाईल. त्याच्या रीतीने श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंदातील ध्रुव महाराजांचे स्वगृही आगमन नामक 9व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.